अमरावती में ईपीएस 95 पेंशन धारकों का आंदोलन अब तेज हो गया है। न्यूनतम 7,500 रुपए पेंशन और महंगाई भत्ते की मांग को लेकर पेंशनर्स ने सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। राष्ट्रीय संघर्ष समिति की बैठक में आगे की रणनीति तय करते हुए चेतावनी दी गई है कि मांगे पूरी होने तक आंदोलन जारी रहेगा। अमरावती के रुक्मिणी नगर स्थित शीतल प्लाजा में ईपीएस 95 पेंशन धारकों की अहम बैठक आयोजित की गई, जिसमें आंदोलन को और तेज करने का निर्णय लिया गया। बैठक में बड़ी संख्या में पेंशन धारकों ने हिस्सा लिया और अपनी समस्याएं रखी। पेंशन धारकों का कहना है कि उन्हें वर्तमान में 1,000 से 3,000 रुपए तक की पेंशन मिल रही है, जो बढ़ती महंगाई के दौर में गुजारा करने के लिए नाकाफी है। प्रदर्शनकारियों ने न्यूनतम 7,500 रुपए पेंशन, उस पर महंगाई भत्ता और हायर पेंशन लागू करने की मांग उठाई। उनके साथ ही परिवार पेंशन में बढ़ोतरी और सभी पात्र लोगों को लाभ देने की मांग की गई। पेंशन धारकों ने साफ कहा है कि पेंशन ही उनके बुढ़ापे का सहारा है और जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। साधारण 500 रुपयापासून तर 3,000 3,500पर्यंत आता पेन्शन मिळतं, ज्याच्यामध्ये आजचा जो जीवनयापन जे आहे मनुष्याचं, दोन माणसाचं, दोन जीवांचं हे होऊ शकत नाही। तर आमच्या ज्या मागण्या आहेत राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजे NSC, याच्या 4 प्रमुख मागण्या आहेत। एक पहिली मागणी जी आहे की मिनिमम पेन्शन प्रत्येकाला कमीत कमी पेन्शन जे आहे ते 7,500 रुपये पेन्शन आणि त्याच्यावरती महागाई भत्ता देण्यात यावा। दुसरी जी मागणी आहे की हायर पेन्शनची एक तरतूद आहे, म्हणजे उच्च पेन्शनची एक तरतूद आहे। ती तरतूद ज्या लोकांना जे लोक पात्र असतील त्यासाठी त्यांना माननीय सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जे आदेश दिले आहे त्याप्रमाणे त्यांना ते बिनशर्त देण्यात यावं। तर त्यांनी म्हटलं का हो काय प्रॉब्लेम आहे। म्हटलं साहेब मी रिटायर झालो 2003 मध्ये आणि मला किती पेन्शन भेटत असेल म्हटलं, चीफ मिनिस्टर झालं तर मला 1,275 पेन्शन भेटते म्हटलं। हां असं कसं? म्हणजे त्यांना एकदम आश्चर्य वाटलं, बापरे इतकी तफावत, हे सगळं नाही, तुम्ही जी मागणी आहे ती बिलकुल रास्त आहे आणि याबाबत मी सेंट्रलला त्याचा पाठपुरावा करतो असं आश्वासन त्यांनी दिलं होतं आम्हाला। तर ते आता चालू आहे। आता प्रत्येकांच्या काही अडचणी असतात, पण या दृष्टीने पाहिलं तर इतके आता आपले एकूण मेंबर्स किती आहेत आपले टोटल 81 लाख 81 लाख मंडळी आहेत निवृत्त कर्मचारी, म्हणजे EPSचे मेंबर आहेत आणि त्यांना पेन्शन जर असं तोडकं 1,000, 1,200, 1,500 त्याच्यात काय होते असं